नमस्कार मित्रांनो, आज आमका जाऊचा माडांका खत घालूक. आज माझ्यासोबत बायको पण खत घालूक येणार हा. त्याच्याकडे घरी दिलंय, मी खत घेतलंय आणि म्हटलं जाऊया पटापट मळ्यात. मित्रांनो, बायकोनं रेनकोट मात्र नामांकित घातलेलं आहे. बायकोकडे खत घालूचं काम दिलेलं आहे. त्याला सांगले तू तू खत घालीत जा आणि मी माड हुरवीत जातोय. म्हणजे माझा आता इरडीचं काम झाला, त्याच्यामुळे आता घरात जाऊन आपण आता गरेव जाऊया. एक तरी कानही काढलं असतंय. तुझ्यामुळे आता मोठं मासो मिस झालो. एक पहिला काउंदर गावला तर लागला मोठाच आहे बघा. कसं हा बघा तर नाही बघा तमागाच आहे. तर मग हे तिसरा एक काळुंदर गावला, त्याची साईज पण मस्तच होती मोठी. मित्रांनो, तुम्ही कुर्लीचा डेंगू बघा आणि अंदाज मांडा की केवढी मोठी कुर्ली असतात ती. आणि ही पण कुर्ली दांडेघरीकच गावली आहे, पण ती माका नाही गावली आहे, बाबांका गावली आहे. आणि तुमका मोठ्या डेंग्याची कुर्ली बघूची असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा. आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आज आमका जाऊचा माडांका खत घालूक. खतचा घोटाळून घेतलंय आणि त्याबरोबर घरी पण घेतलेलं आहे, रॉड घरी. कारण ते नदीच्या बाजूकच आमचे माड असल्यामुळे जाताना रॉड तर नेणारच. कारण ते खत घालता घालता आपल्याला मासे पण पकडूचे आहेत, बघूया काय गावता काय. आणि आज माझ्यासोबत बायको पण खत घालूक येणार हा. त्याच्याकडे घरी दिलंय, मी खत घेतलंय आणि म्हटलं जाऊया पटापट मळ्यात. मित्रांनो, बायकोनं रेनकोट मात्र नामांकित घातलेलं आहे. नका वाटतं हे रेनकोट मुंबईतनं येताना आई घेऊन इल्ली. समोर थैसून मी पटापट चलत बांधावर पोचलाव. ह्यो बांध डायरेक्ट खाली तगत कोपऱ्यात तगत गेलेलो हा. तोपर्यंत तुम्ही मित्रांनो इकडचं दृश्य बघा कसं दिसतात हा. इकडे कोणी बहुतेकाने शेती चालू केल्यानी हा. आम्ही पहिला माडांका खत घालून घेतो, कारण एकदा लावणी काय लावून पूर्ण झाले की इकडे जाताना वांदे होतात. म्हणजे आता जसं सरळ जाऊ भेटतं तसं जाऊ भेटत नाही, पूर्ण गोल भोवडान जायचं लागतं. म्हणून पहिला आम्ही खत घालून घेत आहोत. त्या दिवशी मागे आपण गरेव किल्लाव तेव्हा चरी मारून ठेवलेलं आहे. किती किती घालतंस? 3-3, 4-4 किलो घाल खत. बायकोकडे खत घालूचं काम दिलेलं आहे. त्याला सांगले तू तू खत घालीत जा आणि मी माड हुरवीत जातोय. खाली पण 3 होते बघ. पिशवीत नेता की कसं काय नेतं? खाली पिशवी घेऊन जातं नाही तर हा वर खालीच जा. चला आता पटापट मी माड हुरवीत जातोय, कारण जेवढा लवकर होईल तेवढाच माकाच फायदेशीर हा. कारण माका गरेव पण जाऊचा आणि पटापट मार पण हुरून घेऊया. चला. 2-3 माड हुरवल्याने वाईट दमाक झाला. म्हटलं वाईच उभं राहतोय. तोपर्यंत बायकोक सांगले तू वाईच माड हुरव म्हणू. पण बायको काय माड हुरविते ती माका काय पसंत नाही. म्हटलं तू थयत थांब, तू नको हुरू, मी हुरवतोय. नंतर बायको म्हणायला लागले मी जाते घरात, मी कशाक थांबा, माका जर आहे ते अर्ध्याला सोडून यावं. म्हटलं अर्ध्यावर सोडण्यापेक्षा 5 मिनिटात थांब, आपण एकत्रच जाऊया. अर्ध्यावर सोडूचं कारण म्हणजे जरा आता पाणी भरला होऊराचा, म्हणजे पोयच्या बाहेर पाणी ना तर ती पोय दिसत नाही. उगाच पोयत बीत पडलात आणि काय एकाची 2 कामं होती. त्यापेक्षा म्हटलं 5 मिनिटात थांब, आपण हे माडत ते हुरूया आणि मग एकदम जाऊया. नंतर सगळे माड हुरवलंय. म्हटलं आता एवढी लांब ना घराकडनं घरी आणलंय, तर म्हटलं 2-3 वेळा तरी कास्टिंग करतंय. म्हटलं मग जाऊया, बघूया काय गावता काय. नंतर हे 5-10 मिनटं गरेवलंय, पण रॉडला काही लागत नव्हता. मग आता पण जाऊया घराक. माका वायच अजून अर्धो 1 तास गरेवचा होता, पण आता एका घराक जाऊचा म्हटल्यावर आता या पुन्हा काय येऊ कंटाळू येत. त्यापेक्षा आपण घराक जाऊया आणि चिंगळा पकडून आपण काळुंदरा पकडून जाऊया. हे सगळं गुटाळूया. आता आपण थांबणार होते गरेव, पण ते का आता वांगड होऊ घराक जाऊ आणि पाणी काय भरला म्हणता. चला मित्रांनो, आमचे सगळे माड आता हे उरून झालेले आहेत. म्हणजे माझं आता इरडीचं काम झाला, त्याच्यामुळे आता घरात जाऊन आपण आता गरेव जाऊया. दांडे घरी घेऊन जाऊया. हे काय लागत नाही रॉडला. दांडे घरी बघूया काय गावता काय. एका घरात सोडूसाठी मी खास येतोय, नाही तर मी गरेवणार होतोय. एक तरी कानही काढलं असतंय. तुझ्यामुळे आता मोठं मासो मिस झालो.
टाकून बघा. होय टाकूया घरी. काय 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 नाही, गुंजले पण नाही उमळतच. काय मित्रांनो, आम्ही पाण्याच्या स्पॉटला येईल बघूया आता पाणी किती लागतात आहे. पण पाणी काय एवढं नाही हा, जवळजवळ मला वाटतं ढोपारभर झाला. तर उगाच पाण्याच्या निमित्ताक मला घराक आणल्यान ठेवायच घरी येऊल असते तापण नाही. आता आपण दांडी घरी घेऊन जाऊया, घरी येऊ बघूया काय गावता काय का. ही पण माझी नाही, बाबांची आहे घरी. त्या दिवशी एक घरी मोडलेलं, आता ही काय नवीन घरी लावली नाही या. ही तरी सरळ नेऊ काही व्यवस्थित. बघूया आता कावंद्रा गावतात काय आपल्याक. मित्रांनो, आपण आता पोलाजवळ येऊन पोचलाव. आता पोल बहुतेक पाण्यान बुडालो हा, म्हणजे वरच्यावर दिसता साधारण हा. पण पाय बी निसाटलो डायरेक्ट पोईत जाऊक होईत, उगाच भिजाक होईत. त्यापेक्षा आपण हळूहळू जाऊया. घरी येऊ केलंय खरं, पण घरी लावूक माका मुठी काय गावले नाही. जवळजवळ मी तकडनं अर्ध्यापासून सुरुवात केलंय मुठी शोधूक, पण माका एक पण मुठी गावलं नाही. आता बघूया हय पुढे जाऊन काय गावतात काय. निदान एक दोन तरी गाव काय निले निल्यासारख्या वाईच घरी येऊक तरी गावान दे. चला जाऊन बघते वाईच पुढे काय गावता काय. मित्रांनो, आपल्याला भरपूर मेहनतीनंतर हे 3 मुठी गावली आहेत. ते आपण आता ठेवूया. आता आपण हय घरी येऊया मस्तपैकी. बघूया काय गावता काय. त्याविषयी पटकन एकदाच टाकलेलं आहे. सुरुवातीकच पहिल्याच्या का माका एक शेंगटी गावलेली आहे त्या दिवशी. आता बघूया काय गावतं काय. बाबांची पण घरी पळवलेली आहे ही नवीन. जेवढे नवीन लावतात तेवढे मी पळवतो आहे. चला आपण ही घरी लावूया आणि चालू करूया घरी येऊ. हे बघा आपल्या घरी एक आपण लाव खाना. आता आपण टाकूया बघूया काय गावतं काय. धोतीवर टाकूया बघूया काय गावतं काय. बरंच वेळ थांबले पण मग हे काय गावत नाही होता, म्हणून मग मी ती जागा सोडली आणि दुसरीकडे गेलो आहे. पण बऱ्याच वेळानंतर आपल्याला एक पहिला कावंदर गावला. ह्याच्या गावात ते वर घेऊया पहिला आधी. आता परत बघूया काय गावता काय घरी एक. कारण एकदा चालू झाली ना की थांबत राहायचं नाही, पटापट टाकत राहायची घरी. मित्रांनो, ही काय तुमका घरी येऊची पद्धत माहितीच असतली. भँड म्हणून मी मोराच्या पिसाचा दांडो वापरला आहे. तर सफेद सफेद दिसतं ना, आता मोराच्या पिसाचा दांडो हा. ता जेव्हा मोराचा पीस बुडात तेव्हा पटकन घरी वर करायची, म्हणजे त्याला मासो लागलेलो असतलो. बघूया आता आपल्याक मासो लागतं काय. तुम्ही त्या मोराच्या पिसाकडे बघत राहा. जेव्हा बुडात ना ते पटकन मी वरती काढतलंय, बघूया मासो लागतं काय. त्या बघा मोराचा पीस हालचाल करता, म्हणजे आता मासो जवळपास खाऊ किलो हा. म्हणजे खाण्याची प्रोसेस चालू होत. लागलं हा. मित्रांनो, आपल्याक बहुतेक माशांचं चकवं दिल्यान वाटता. बहुतेक खाना खाऊन पळालो. बघूया हा काय नाही खाल्यान. आता आपण दुसरं लावूया. हय वरती झाळकट असल्यामुळे माझ्या घरी बरोबर टाकू गावत नाही, सगळी अटकता. बघूया आता तरी मासो गावता काय. मगाशी फसवल्यान, आता आपण माशाक फसूया. सुरुवात केल्या ना खाऊ का. बघूया आता गावता काय. तर लागला मोठाच आहे बघा. कसला हा बघा सुट्टा भेटतात. मित्रांनो, साईज बघ असली आहे सणसणीत जा. आधी वर घेऊया पहिली. कावंद्रा आधी वर घेऊया. चांगला सणसणीतच आहे मित्रांनो. बघा तमागाच आहे बघा बारक्या. आणि दुसरा मित्रांनो, आपल्याकडे मोठी जास्त नाही आहेत, 3च होते आणलेले. त्यामुळे जरा वाईट अर्धा वाईट थोड्या नकाड असं लावूया. आता एवढंच शिल्लक का 2च शिल्लक आहेत, त्या मनात आपल्या जरा असं लावूया. आता ते झाडा बिडांका अडकत आहे बघा. असं झालं ना मग लय राग येता. वडता वडल्यान मित्रांनो लागली नाही. लागली
अरे रे रे रे, हा काय बघूया आधी. शी रे, खाऊन गेली मित्रांनो. घरी एक लावून लावून मोठी पण संपले. एक तर गावलेले 3 होते गावलेले. 3त आता आपल्याक 2 काढून जरा काढलंय आणि आता जरासा होता आता लावतोय आणि मग परत मोठी पकडू जाऊची लागणार माका, कारण चाल तर एक नंबर हा. जरासं काही मोठी होतो तो पण खाल्यान, आता पण मोठी बघू जाऊया गावतात काय. हे बघा, हय कोणी केंड मासो काढून टाकल्या ना बांधारा. मोठी पण दिसत नाही, हेरशी भरपूर दिसतात पण काय आता काय होय ते एक दिसत नाही. बघूया काय गावतात काय. भरपूर वेळानंतर माका इथे काही 5 मोठी होते ते गावले, ते मी घेऊन इलय. त्यांका शोधूकच लय धमाक झाला. बघूया आता परत काय गावता काय आपल्याक. परत त्या जागेवर माका काय मासो लागलो नाही म्हणून मी जागा बदललंय. तर माका हे तिसरा एक काळुंदार गावला. त्याची साईज पण मस्तच होती मोठी. कसली साईज आहे ती बघा. माका वाटलं काहीतरी काटका बिटका अडकली की काय. हे बघा ह्या पिशवीत 2 ठेवलंय, मागाचे 2 पकडलेले आणि ह्या एक आताचा तिसरा. म्हणजे संध्याकाळची सोय चांगलीच झाली आहे. आता बघूया थोडा वेळ परत काय गावता काय. आता आपण गुटाळूया आणि घराक जाऊया. पावसान बघा काय काळोख केलं ना ती. एक तर काय रेनकोट पण आणलेलं नाही, उगाच भिजा होणार आहात होय मित्रांनो. रेनकोट जाऊन दे, गरीचा बँड मोडलं इथं बघा. एक तर नवीन गरी घेऊन इल्लय त्यांची, बँडच तुटला. माका वाटतं होय खाली मुळकाटा वेगळा काहीतरी अडकली ना, ती ओढली ती पटकन बँड तुटला. जाऊन दे, आता मी सगळा गुटाळतोय आणि घराक जातोय पहिलो. नाहीतर उरलेलो 6 तो पण तोडले तर काय खरा नाही. त्यापेक्षा आता मी घराक जातोय. घराकडे येऊन बघते तर बाबाने एक मोठी कुर्ली आणल्यानी होती पकडून. ती पण दांडेकऱ्यानेच आणल्यानी होती. मागे पण 2-4 पकडल्यानी होती. आताची मोठी आहेत म्हणतात, बघूया तरी केवढी आहे ती. ह्या बाडल्यात काढून बघूया आपण केवढी मोठी कुर्ली आहे ती. बापरे, माझ्या केवढी मोठी कुर्ली आहे ती बघा. पण ही दांडेघरी गेली कशी वर, माका नाही कशी गावली काय. काहीतरी वेगळी टेक्निक असतात, माका एकदा जाऊन बघूची लागणार कसे कुर्ले काढतात ते. कुर्ली एवढी मोठी आहे की ह्या एका कुर्लेचं पण रस्सो मस्तपैकी झणझणीत होत. मस्तपैकी आज रस्सो आणि तळलेले मासे खाऊचे आहेत. हे बघा आम्ही मासे आणलाय. माका 3च गावल्या. माका पण जी 3 काळुंदरा गावली आहेत ना, याच्यात 2 काळुंदरा मोठी आहेत आणि एक बारक्या. चला आता हे मासे आपण नीट करूक देऊया आणि एक कुर्ली आहे तिचं रस्सो करूक देऊया. मित्रांनो, एका कुर्ल्याचं रस्सो मस्तपैकी रेडी झालो हा. आता हे झणझणीत रस्सो बघून माका भूक लागली आहे, त्याच्यामुळे आता मी जेवूक घेतोय. आणि मस्तपैकी आता भाजलेले मासे आणि कुर्ल्याचं रस्सो जेवणार आता. तुम्ही पण यावा जेवूक. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.